शांति शांति। अयनेषु च सर्वेषु यथा भागमवस्थिताः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि। आतापर्यंत संजय जरी सांगत होता धृतराष्ट्राला तरी काय दुर्योधन बोलला ते सांगत होता, त्यामुळे वाक्य सर्व जी होती ती दुर्योधनाची होती। आता यापुढे पुन्हा संजय पुढचं सांगू लागला की अशा तऱ्हेने आपापल्या जागा घ्या, दिलेली कामं व्यवस्थित करा, आपल्याला भीष्म पितामहांचं रक्षण करायचंय हे लक्षात ठेवा वगैरे दुर्योधनाने सांगितल्यानंतर सुरू आता करायचं या दृष्टीने सर्वात वडील असलेले जे भीष्म पितामह त्यांनी आता काय केलं ते आपण पाहूया। तस्य संजनयन हर्षं कुरुवृद्ध पितामह सिंहनादं विनद्योच्चै शंखं दद्मौ प्रतापवान। कुरुवृद्धा म्हणजे कौरवामध्ये वृद्ध, प्रतापवान म्हणजे मोठे प्रतापशाली, पितामह म्हणजे पितामह भीष्मांनी, तस्य म्हणजे त्या दुर्योधनाच्या हृदयात किंवा त्या दुर्योधनाला हर्षम म्हणजे आनंद होईल, संजनयन म्हणजे उत्पन्न करण्यासाठी, उच्चैही म्हणजे मोठ्या जोराने, सिंहनादम म्हणजे सिंहनादाप्रमाणे, विनद्य म्हणजे गर्जना करून, शंखम दद्मौ म्हणजे शंख वाजविला। तर या ठिकाणी आता भीष्माचार्यांनी तर राज्य रक्षणाची प्रतिज्ञाच केलेली आहे आणि तो त्यांचा राजा आहे, ते नियमात चालणार आहेत, ते प्रतिज्ञा घेतलेली व्यक्ती आणि ज्ञानी आहेत। आता त्यांना हे सर्व जरी पसंत नव्हतं, म्हणजे द्यूत खेळण्यापासूनच पसंत जरी नसलं तरी त्यांनी मौन ठेवलं। बरेच वेळा हे राजकारणी लोक असतात ते अशा तऱ्हेने मौन ठेवतात की त्यात स्वतःचा नंतर काहीतरी फायदा होऊ शकतो आणि जास्त आपण मध्ये पडलं तर ते काही होईलच असं त्यांना ज्या वेळेला दिसत नाही त्यावेळेला ते असं, म्हणजे आता भीष्मांनी जसं केलं होतं द्यूत खेळताना किंवा नंतरही, आणि आता हे युद्धाला तोंड फुटल्यानंतर त्यांना काही ते पसंतच होतं असं नव्हे, पण एकदा का युद्धाला तोंड फुटलं आणि ते कौरवांच्या बाजूनी आहेत आणि दुर्योधन हा त्यांचा राजा आहे म्हटल्यानंतर आता राजाला प्रिय होईल असं सेनापतींनी करणं हे त्याचं कामच आहे। राजाची अनुज्ञा करणं म्हणजे तो सेनापती देशद्रोहीच ठरेल। तर या दृष्टीने संजय म्हणतोय की दुर्योधनाला हर्ष व्हावा म्हणून कुरुवृद्ध असे जे पितामह आहेत, सर्व कुलाचे श्रेष्ठ, त्यांनी मोठ्याने गर्जना करून शंख वाजवला अतिशय जोराने। हे काय असतं की आधी शंखाचा आवाज जो आहे तो गोल 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 फिरत विश्वामध्ये पसरत जातो आणि तो भिडतो, कारण शंखाच्या आतमध्ये असतो स्पायरल म्हणजे असा चक्राकार जिना जसा असतो तसं शंखाच्या आतमध्ये रचना असते। आवाज तो फुंकला शंखातून की तो असा वाढत 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 जातो आणि तोही शंखाचा आवाज मोठा काढायचा म्हणजे छाती जबरदस्त पाहिजे, छाती भरदार पाहिजे। एक गंमत अशी आहे की योद्धा व्हायचं असलं तर शंख वाजवावा आणि युद्धामध्ये एकदा तरी शंख वाजवायला मिळावा ही प्रत्येक क्षत्रियाची किंवा जो शूर आहे त्याची अशी कल्पना असते। आणि त्यासाठी रोज शंख का वाजवायचा की शंख वाजवण्याने छाती फुलत राहते, शंख वाजवण्याने श्वास जो आहे तो खूप दीर्घ ठेवायला लागतो आणि अशा तऱ्हेने बरं त्याच्यामध्ये जसं आपण ट्रम्पेटमध्ये हवा फेकतो तशी त्या शंखाच्या भोकात हवा फेकायला लागते। नुसतं फू म्हणून काही जादूनी शंख वाजत नाही, त्याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकाराने हवेचं प्रेशर देऊन जो शंख वाजवावा लागतो त्यासाठी छातीमध्ये खूप ताकद लागते आणि त्यासाठी म्हणून रोज माणसाने शंख वाजवावा। तो एक प्रकारचा प्राणायामच आहे आणि त्यामुळे त्याचं छातीही चांगली होते। आता भीष्माचार्यांची काही आपल्याला गोष्टच बोलायला नको, भीष्माचार्यांची काय छाती असेल आणि केवढी ताकद असेल याची कल्पना म्हणजे या शब्दांवरून काही येणार नाही की सिंहनादही विनोद्याची, पण सिंहनादही म्हणजे सिंहाचा नाद असतो, तो बेंबीपासून आलेला असतो आणि तो भयंकर असा घुमतो आणि दरारा उत्पन्न करतो। राजांनी बोलताना सुद्धा काहीतरी एखादा राजा असला त्याचा पिचका आवाज असला किंवा बायकी आवाजात कोणीतरी बोलत राहिलं तर कसं वाटेल, म्हणजे आपल्याला
तो मनुष्य शूर योद्धा आहे असं वाटणार नाही. बायकी आवाज याचा अर्थ बायकांचा आवाज वाईट नसतो, तो गोड आवाज असतो, पण योद्ध्याच्या तोंडात तो आवाज जर आला तर बरोबर वाटणार नाही. या दृष्टीने जर आपण विचार केला तर यांचा जो पितामह भीष्माचार्य जो आहेत त्यांनी असा दरारा उत्पन्न करेल समोरच्या शत्रूलाही आणि स्वतःच्या सैन्याला उत्तेजना चैतन्य मिळेल अशा तऱ्हेने त्यांनी जोरामध्ये मोठ्याने त्यांचा जो शंख होता तो वाजवला. आणि त्यांचा उद्देश हा की याला दुर्योधनाला जरा बरं वाटेल, त्याला आनंद होईल की वा आता काहीतरी जबरदस्त आहे सर्व हे. आणि त्याप्रमाणे त्यानंतरचा जो श्लोक आहे त्या श्लोकामध्ये काय म्हटलंय, ततः शंखाश्च भैर्यश्च पणवानक गोमुखाः सहसैवाभ्यान्यन्त सशब्दस्तुमुलोऽभवत्. म्हणजे त्यानंतर ततः शंखा म्हणजे अनेक शंख, भैर्या म्हणजे भेरी नगारे, आणि पणव आनक गोमुखा म्हणजे ढोल मृदंग गोमुखी रणवाद्ये, सहसा म्हणजे एकदम, एवच अभ्यान्यंतः म्हणजे वाजू लागली, आणि सहा म्हणजे तो शब्द हा तुमला अभवत म्हणजे तो आवाज फार भयंकर असा झाला. केवढा मोठा आवाज उत्पन्न केला. आवाजाची एक गंमत आहे की हा आवाज आहे त्याचंच आपल्याला नंतर मार्गदर्शन मिळतं आणि तो कधीही नष्ट होत नसल्यामुळे एक इतिहास लिहिला जातो, तो एक आकाशामध्ये अवकाशामध्ये चित्र रेखाटतो. अशा तऱ्हेने ह्यावेळेचं हे जे महाभारताचं युद्ध झालं ते किती भयंकर असेल त्याचं नुसतं आवाजावरूनही कल्पना येऊ शकेल अशा तऱ्हेने तो आवाज होता की त्या आवाजाला टिकणारे जे आहेत त्यांचंच पुढे काम आहे. साधा एक खंटकन आवाज झाल्यानंतर एकदम घाबरून जाणारे आणि छातीत धडधड करणारी जी मंडळी आहेत त्यांचं युद्धक्षेत्रावरती काम नाही आहे. तर एवढा मोठा आवाज, कारण दोन्ही बाजूच्या सैन्यांनी शंख वाजवले, मृदंग वाजवले, भेरी वाजवल्या, आणि अशा तऱ्हेने एक भयंकर मोठा आवाज होऊन युद्धाला सुरुवात होतीये. काय केवळ भीष्माचार्यांनी आणि कौरवांनी शंख वाजवले असं नाही, पण त्यांचे शब्द जे होते ते वातावरणाला नुसतं दणकवून टाकणारे आणि भीती उत्पन्न करणारे होते. पांडवांच्या बाजूनेही शंख वाजवले. ते कसे शंख होते त्यामुळे काय झालं हे आपण आता पुढच्या श्लोकात पाहू.